केसचा प्रोग्राम बघणार आहे. ठीक आहे, कुठला कॅल्क्युलेटरचा. ठीक आहे, त्या कॅल्क्युलेटरच्या प्रोग्राम मध्ये आपण कुठले कुठले ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. ॲडिशन आहे, ठीक आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन आहे. ठीक आहे, मग ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे, केसेस मध्ये डिफाइन करायचं. ठीक आहे, मग आता इथं प्रोग्राम कसा येणार आहे आपला. आपला हेडर फाइल्स कुठल्या कुठले हॅश इन्क्लूड हॅश इन्क्लूड त्यानंतर काय येते आपलं वाईट मेल. ठीक आहे, आणि त्यानंतर काय घेतो आपण चॉईस साठी एक व्हेरिएबल पास करणार आहे, इंटिजर चॉईस ch. ठीक आहे, आणि युजर कडनं आपण ती चॉईस एंटर करणार आहे. रन टाइमला मला ॲडिशन करायची असेल तर फर्स्ट केस यायला पाहिजे, सबट्रॅक्शन पाहिजे असेल तर सेकंड केस यायला पाहिजे. ओके, त्यानंतर काय केलं मी प्रिंटफ मध्ये कसं डिफाइन करणार आहे. ठीक आहे, प्रिंटफ मध्ये काय केलं मी डबल कोट मध्ये एंटर युअर चॉईस. ठीक आहे, किंवा एंटर 1 फॉर ॲडिशन. ठीक आहे, त्यानंतर स्लॅश एन टाकलं, त्यानंतर 2 टाकलं, सबट्रॅक्शन पाहिजे आहे. 2 सेकंड केस मध्ये काय पाहिजे आहे मला सबट्रॅक्शन पाहिजे. त्यानंतर आपल्या थर्ड केस मध्ये काय पाहिजे आहे मला डिव्हिजन पाहिजे, सॉरी मल्टिप्लिकेशन पाहिजे. त्यामुळे स्लॅश एन काय येणार आहे इथं मल्टिप्लिकेशन येणार आहे. स्लॅश एन थर्ड वन काय येणार आहे मल्टिप्लिकेशन येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथी केस कुठली असणार आहे आपली डिव्हिजन. ठीक आहे, स्लॅश एन डिव्हिजन येणार आहे. ओके, त्यानंतर आपला मेन स्विच केसचा प्रोग्राम स्टार्ट होतोय. ओके, आता इथे काय येणार आहे स्विच जे आपण व्हेरिएबल पास केले ते ch ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये आपला मेन प्रोग्राम येणार. ठीक आहे, केस 1 डिफाइन केली. केस 1 मध्ये आपण काय करणार आहे ॲडिशन करणार आहे, बरोबर. त्यामुळे काय केलं मी